नाव तिथे रजिस्टर केलं अमेरिकेमध्ये, ते टीम इंडिया व्हिजन फॉर ड्रॅगन्स. हे आमच्या अख्ख्या टीमचं रजिस्ट्रेशन. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही ठरवलं की आपली तयारी बरोबर चालली आहे का नाही हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आणि आम्ही 72 तासाची एक सिम्युलेशन राईड केली. त्या सिम्युलेशन राईडमध्ये आम्ही पूर्ण रॅम्प स्टाईलने, रॅम्प पद्धतीने, जसं अमेरिकेत चालवणार आहे त्या पद्धतीने सायकल चालवायचं ठरवलं. तिथेच आम्ही आमची एक गाडी ठेवली. त्या गाडीमध्ये आमचे जे क्रू येणार होते त्यांनी त्याच पद्धतीने वागायचं ठरवलं. आम्ही गाडीमध्ये एक मेकशिफ्ट बेड करून घेतला आणि त्या 72 तासामध्ये आम्ही मुंबई पुणे, मुंबई नाशिक रस्त्यावर ते धुळेपर्यंत, असं शहापूर ते शिरपूर आम्ही ये जा करायचो. प्रत्येक वेळेला आमचं जेवण नाशिकमधनं भरलं जायचं, परत माणसं बदलायची. तर असं 72 तासामध्ये आम्ही 1900 किलोमीटर क्रॉस केले होते. आणि तेव्हा आम्हाला खरं कॉन्फिडन्स आला की नाही, आता हे आपल्या अव्याख्यात आहे, फक्त आपण किती लवकर करतो याच्या मागे मग आम्ही लागलो की 7 दिवसाच्या आत 6 दिवस 9 तासात कसं करता येईल याच्या मागे आम्ही लागलो होतो. मीडियाने आम्हाला भरपूर सपोर्ट दिला आणि शेवटी जायचा दिवस आला. 10 जूनला आम्ही इथनं निघालो. 20 जूनला रेस सुरू होणार होती. 10 दिवस जायचं, आधी जायचं का ठरवलं तर त्याचे 2 कारणं होते. एक म्हणजे जसं आता सरांनी उल्लेख केला, आपल्याकडे आपण डाव्या बाजूने गाडी चालवतो, अमेरिकेमध्ये उजव्या बाजूने चालवावी लागते. इव्हन गाडीचं स्टेरिंग हे उलट्या बाजूला असतं, त्यामुळे त्याची सवय होणं फार महत्त्वाचं असतं. मी जर सायकल उजव्या बाजूने चालवायच्या ऐवजी सवयीप्रमाणे डाव्या बाजूला गेलो तर तिथल्या कुठल्याही गाडीवाल्याला, अपोजिट साईडने येणाऱ्याला त्याच्यात झोपी पण मनात येणार नाही की कोणी समोरनं येऊ शकतो आणि तो उडून निघून जाईल त्याची. आणि त्याची काही चूक नाही, म्हणजे तो तिथे असं कधी नसतं. आणि ती आम्हाला सगळ्यात जास्त काळजी होती की उजव्या बाजूलाच राहणं. हे 3000 माईलमध्ये आम्ही प्रत्येक वेळेला स्वतः एकमेकांशी बोलायचो आणि एकमेकांना आठवण करून द्यायचो की राईट साईडला राहायचंय, राईट साईडला राहायचंय. त्यामुळे आम्ही 10 दिवस आधी गेलो. आमचं घर सुद्धा, मी जसं म्हणलं की एक केरिनोलो साल्टेन नावाचं मॅगझिन आहे, लहान मुलांमध्ये फार फेमस आहे. आमचे मुलं सुद्धा ते वाचायला लागले. रॅमवर त्यांचं एक छान नॉव्हेल आहे आणि त्यांनी एक छान आम्हाला ग्रीटिंग्स तयार करून दिले होते. आम्ही गेल्यानंतर USA मध्ये 10 दिवस काय करणार आहोत याचं तंतोतंत वेळेनुसार आमचं प्लॅन, आमची स्ट्रॅटेजी ठरलेली होती. 11 तारखेला आम्ही तिथे उतरलो. एलेला पट्टन ओशन साईड नावाचं गाव आहे, जिथं ही स्पर्धा सुरू होते. हे 30 मैल नॉर्थ टू सॅन्डिएगो आहे किंवा एलेच्या 60 मैल दक्षिणेला आहे. तिथे आम्ही गेलो. संध्याकाळी 6ला पोहोचलो. जेटलॅग नावाचा प्रकार मला नाही वाटत कोणाला असेल, कारण कोणाला विचार करायला वेळच नव्हता. गेल्या अख्खी टीम ज्या आम्ही सायकली इथनं नेल्या होत्या बांधून, त्यांची असेंब्लीला लागले, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला सरावासाठी रस्त्यावर उतरायचं होतं. कुठलाही वेळ न घालवता आम्ही दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरलो. दर 2 तासाला आमची राईड ठरलेली होती. रिकव्हरी राईड जी असते, जे स्पोर्ट्समध्ये आहे त्यांना माहिती असतं, स्पर्धेच्या आधी जाण्यासाठी एक रिकव्हरी राईड आणि इंटेन्सिटी राईड्स असतात, त्या आम्ही करायला लागलो तिथे. आणि त्याचबरोबर उजव्या बाजूने चालवायची सवय करायला लागलो. तिथे आम्ही ह्या गाड्या हायर केल्या. आमच्या प्रत्येकाच्या मागे, म्हणजे माझ्या मागे माझी एक गाडी असणार होती, महेंद्रच्या मागे त्याची एक गाडी असणार होती आणि ही गाडीच आमच्यासाठी पूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आमचं घर असणार होतं. आणि एक तिसरी गाडी आम्ही हायर केली होती. आमच्यासोबत 12 जणांचा क्रू होता आणि त्या 12 जणांचे क्रू जे इथनंच आमच्यासोबत आलेले होते, सगळे आपले इंडियन मित्र होते. त्यांची ड्युटी आम्ही अशी विभागणी केली होती की ॲट अ टाईम 6 जण 12 तासाची ड्युटी करतील. म्हणजेच काय तर 3 महेंद्रसाठी, 3 माझ्यासाठी. आता 3 माझ्यासाठी जे असतात ते काय काम करतील तर एक जण गाडी चालवेल ड्रायव्हिंग, एक जण नॅव्हिगेशन करेल, म्हणजे तो कुठलं वळायचं आहे त्या पुस्तकात बघून तो नॅव्हिगेट करेल. आणि तिसरा व्यक्ती केअरटेकर, म्हणजे तो माझी सायकल काढेल, माझे कपडे बदलायला मदत करेल, माझं डाएटकडे लक्ष देईल. असं 3 जणांचं काम वाटून घेतलेलं होतं. आणि 12 तासानंतर ही 6 लोक दुसऱ्या गाडीत शिफ्ट होतील. दुसऱ्या गाडीतले 6 लोक ड्युटीवर येतील आणि दुसऱ्या गाडीत शिफ्ट झालेले 6 जण जे आहेत ते 100 मैल पुढे जातील, काही शॉपिंग करतील, जे फूड गरजेचं आहे ते, एक मोटेल शोधतील, 3-4 तास झोपतील आणि परत, कारण तोपर्यंत त्या 12 तासात आम्ही अजून पुढे गेलेलो असू आणि आम्हाला ते पकडतील, कारण आमचं सायकलिंग हे नॉनस्टॉप रात्रंदिवस चालणार होतं. तर असं आमचं हे विभागणी होती कामाची. आमची जी लास्ट मुमेंट शॉपिंग तिथे आम्ही केली. तिथल्या NRI लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्हाला कांताबाई नावाच्या व्यक्तीला आम्ही पाहिलं पण नाही, की आम्हाला गुजराती जेवण पाठवायची सॅन्डिएगोमधनं. इतकं पाठवायची की ते आम्हाला दुसऱ्या दिवशी लंचलाही पुरायचं, कारण आमच्याकडे आम्हाला एक महत्त्वाचं होतं की तिथलं जेवण खाऊन जर पोट बिघडलं तर स्पर्धेच्या आधी पूर्ण स्पर्धा वाया जाणार होती. ते आम्हाला कुठल्याही सबबीवर नव्हतं. इतक्या बारीक सारीक गोष्टींचं लक्ष ठेवणं फार गरजेचं होतं. रेस्टच्या फॉर्मॅलिटीज आम्ही कंप्लीट केल्या. 18 तारखेला ऑफिशियल फोटो, ऑफिशियल राईड, हा आमची टीमचा फोटो आहे, हा आम्ही कंप्लीट केला. आणि इन्स्पेक्शन असतात, तुमची व्हेकल, तुमची सायकल ही स्पर्धेला धरून आहे का नाही, नियमाला धरून आहे का नाही याचं त्यांची इन्स्पेक्टर इन्स्पेक्ट करतात.
काही त्यांना गरज वाटली तर सजेशन देतात आणि त्या सजेशन नंतर शेवटी ते आम्ही त्या इन्स्पेक्टरला सॅटिस्फाय करू शकलो आणि त्यांनी शेवटी आम्हाला गो सिग्नल दिला. गाडीमधली रचना जी मी तुम्हाला सांगितली, आम्ही गाडीमधले 3च सीट ठेवले होते, बाकी सगळे फोल्ड करून टाकले होते आणि एक मेकशिफ्ट बेड तयार केला होता. अशा रॅक्स आम्ही तिथे विकत घेतल्या होत्या आणि त्या रॅकमध्ये सगळं सामान, कारण स्पर्धेच्या दरम्यान तुम्हाला 1 सेकंदही वेळ मिळत नाही विचार करायला. आणि जर तिथे कोणी म्हटलं की माझा लाईट सापडत नाही किंवा माझं शूज सापडत नाही, माझं सॉक सापडत नाही, तर असं चालणार नव्हतं. आणि त्या खाण्याच्या सामानापासून कुठल्या क्षणी आम्ही काय खाणार आहोत, कुठल्या किलोमीटरला कशी सायकल चालवणार आहेत, किती स्पीड एक्सपेक्टेड आहे, कुठे आम्हाला कसे कपडे लागणार आहेत, कारण आम्ही काही दिवस वाळवंटात असणार होतो तर काही दिवस डोंगराळ भागात असणार होतो, तर ते सगळं त्याप्रमाणे रॅकमध्ये रचून ठेवलं गेलेलं होतं. सगळीकडे लेबल लावले गेलेले होते. जो आम्ही इथनं स्ट्रॅटेजी तयार करून गेलो होतो, ती स्ट्रॅटेजी आम्ही ती पुस्तकावर आणणं फार महत्त्वाचं होतं. रूटबुक हे स्पर्धेच्या 2 दिवस आधी मिळतात. ते रूटबुक मिळाल्यानंतर ती अख्खी टीम त्या जी आपली स्ट्रॅटेजी होती त्या रूटबुकवर त्यांनी शिफ्ट करायला सुरुवात केली रात्री. आणि असं करून आम्ही तिथे पोहोचलो. आदल्या दिवशी रात्री सगळ्या पूर्ण सगळ्या देशाच्या टीमचं तिथे इंट्रोडक्शन होतं आणि तो फार हर्षोल्लासित करणारा क्षण होता आमच्यासाठी. तिथे जेव्हा इंट्रोडक्शन ते देतात, एक वातावरण निर्मित झालेलं होतं. कारण दुसऱ्या दिवशी रेसला सुरुवात होणार होती. आम्ही तिथे 12 वाजता रेसला सुरुवात होणार होती. प्रत्येक देशाची टीम आणि त्यांच्या डेसिग्नेटेड पार्किंग लॉटमध्ये त्यांची गाडी आणि स्पर्धक असे उभे राहिले होते. तिथे आम्ही 1 तास आधी पोहोचलो, आपलं जनगणमन म्हणालो आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतःची एक शपथ तयार केली होती. ती शपथ आम्ही सगळे म्हटलो एकत्र आणि त्या शपथमध्ये असं होतं की जो बेस्ट आहे तोच जिंकणार आहे. जो जिंकणार आहे त्याचा आम्ही रिस्पेक्ट करणार आहोत. हा खेळ आहे आणि या खेळामध्ये आम्ही नियमाला धरूनच खेळ करणार आहोत. या पद्धतीची आम्ही तिथे शपथ घेतली. आणि हे GPS ट्रॅकर आहे, ज्यामुळे तुम्ही सर्व आम्हाला मोबाईलवर खूप जण टॅक्टॅलिसवर ट्रॅक करत होते कुठे आहे काय लाईव्ह. आणि शिवाय जे आयोजक असतात ते ह्या डिव्हाइसमुळे आम्हाला बघत असतात की एक्झॅक्टली कुठे आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक 50 ते 60 मैलानंतर आम्हाला हेडक्वार्टरला इन्फॉर्म करावं लागतं की ह्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत, इथं क्रॉस करतो आहोत. काही ठिकाणी त्यांचे लोक असतात आणि अख्ख्या रूटवर त्यांचे मार्शल्स असतात जे की सगळ्या स्पर्धकांवर लक्ष ठेवून असतात. आणि असं करून ती घटिका जवळ आली जिची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आणि अक्षरशः गणपती बाप्पा गजरामध्ये आम्ही स्पर्धेला सुरुवात केली आणि तो वातावरण, ते क्षण आमच्यासाठी फारच रोमांचकारी क्षण होते. कारण अमेरिकेसारख्या देशामध्ये आणि जेव्हा आपण गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने सुरुवात करतो, आम्हाला माहिती होतं की पुढचे 3,000 miles and it starts in 10 seconds. 5, 4, 3, 2, 1. असं करून आमचा पुढील प्रवास सुरू झाला, जो की 3000 मैल नॉनस्टॉप चालणार होता. आणि त्यामध्ये एक क्षणही वाया न घालता सगळ्या गोष्टी कशा करायच्या असतात. हा एक छोटासा व्हिडिओ आहे. पाण्याची बाटली कशी बदलायची. आपले जे क्रू मेंबर असतात ते पुढे जाऊन उभे राहतात. ते दिवसा जे सपोर्ट करतात ते लीप फ्रॉग पद्धतीने आम्हाला सपोर्ट करायचे. म्हणजेच काय, तर त्यांना सुद्धा रस्त्याचं ट्रॅफिक पाळणं फार महत्वाचं होतं. तर ते काय करायचे, आम्हाला बघायचे जातोय, गेल्यानंतर एकदा डोळ्यात नाहीसा झाला की ते नॉर्मल स्पीडने जायचे आणि पुढे परत शोल्डर बघून, तिथे कुठेही गाडी थांबवता येत नाही रस्त्यावर,
तुम्हाला व्यवस्थित जर पांढऱ्या पट्टीच्या 5 फूट आत जागा असेल तरच गाडी थांबवता येते, तिथे ते गाडी थांबवायचे आणि मग आम्हाला सपोर्ट करायचे दिवसा, आणि रात्रीच्या वेळेला मात्र आमच्या मागे मागे गाडी चालवायची सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं. तर अशा प्रकारे सपोर्ट होता. आम्ही 12 वाजता रेसला सुरुवात केली कॅलिफोर्निया या राज्यातनं. ज्याला थोडं अमेरिकेच्या मॅपची नॉलेज आहे त्यांना ते लगेच लक्षात येईल. आणि 50 मैल क्रॉस केल्या केल्या आम्ही ग्रेन एलिव्हेटर नावाचा डिसेंट असतो. रॅम ह्या स्पर्धेमध्ये बरेचसे स्पर्धक हे पडू शकतात, पडतातही, आणि त्यामुळे तिथले जे उतार आहेत, अमेरिकेतले जे रस्ते आहेत, आपल्याकडे आपण घाट बघतो, खंडाळा घाट किंवा आपण परत वेळला, तर तिथला जो उतार आहे हा 5 ते 6 ग्रेडियंट जास्तीत जास्त असतो पर्सेंटमध्ये. पण अमेरिकेमध्ये जे हे इंटेरियरचे रोड होते तिथे 8% आणि 10% ग्रेडियंटचे चढ उतार हे फार कॉमन आहेत तिथे. असं करून आम्ही हा ग्रेडियंट उतरलो. महेंद्र आणि मी, हितेंद्र, आमच्या दोघांचे काही, आम्ही दोघं भाऊ एकत्र जॉईंट फॅमिली घरात राहतो. आमचे काही असे या स्पर्धेमध्ये आम्हाला ॲडव्हान्टेज असे होते की त्याला डिसेंटवर खूप चांगली सायकल चालवता यायची, मला ॲसेंटवर चांगली सायकल चालवता यायची. त्याला ऊन सहन होत नव्हतं पण तो थंडी चांगली सहन करायचा. मला थंडी सहन नाही होत जास्त, मी ऊन चांगलं सहन करू शकतो. तर असे आमचे काही ॲडव्हान्टेजेस